पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला काँग्रेसनं तीव्र विरोध केलेला आहे। काँग्रेसकडून बालेवाडीत काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्यात आली। स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमासाठी मोदी आज पुण्यात येणार आहेत। मोदींच्या दौऱ्याला काँग्रेसनं विरोध केलाय। काँग्रेसकडून बालेवाडीत काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्यात येत आहेत। स्मार्ट सिटी योजनेच्या घोषणेला आज वर्षपूर्ती होत आहे आणि त्याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आहेत। मोदींच्या दौऱ्याला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे। काँग्रेसकडून बालेवाडीत काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्यात आले। स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमासाठी मोदी पुण्यात येणार आहेत। स्मार्ट सिटी योजनेच्या घोषणेला आज वर्षपूर्ती होत आहे आणि त्याच निमित्तानं पंतप्रधान मोदी पुण्यात येत आहेत। थेट जाऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांच्याकडनं। अमोल, काँग्रेसकडनं निदर्शनं होत आहेत, मोदींना विरोध होतोय। नक्कीच हा विरोध ज्यावेळेस पुण्यामध्ये हा कार्यक्रम घ्यायचं निश्चित झालं तेव्हापासून हा विरोध पाहायला मिळतोय। कारण कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतरच कार्यक्रमावर बहिष्कार असेल काँग्रेसनं अशा प्रकारची घोषणा दिली होती। मात्र जे काही पुण्यामध्ये 2-3 दिवसामध्ये महापौरांच्या बाबतीत घडलं आणि जो काही हायजॅक करण्याचा प्रयत्न भाजपकडनं हा कार्यक्रम केला गेला त्यानंतर काँग्रेस अधिक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे। बालेवाडी जकात नाक्याच्या इथं काँग्रेसनं काळे झेंडे दाखवून मोदींचा निषेध करताना पाहायला मिळत आहेत। त्यात महागाईचा विषय आणि स्मार्ट सिटी ही योजना फसवी आहे आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली एका ठराविक भागाचा विकास केला जातोय असा मुद्दा घेऊन काँग्रेस जे आहे ते आंदोलन करताना दिसते। महत्वाची बाब म्हणजे सगळ्या पक्षांनी बहिष्कार टाकलेला होता, मात्र काँग्रेस केवळ असा एक पक्ष आहे ज्यांनी थेट काळे झेंडे दाखवून निषेध केलेला होता। आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मागील आठवड्यातच अमित शहा पुण्यामध्ये आलेले होते, त्यावेळेस सुद्धा काँग्रेसनं काळे झेंडे दाखवून निषेध केलेला होता। त्यामुळे काँग्रेसचा थेट विरोध हा भाजपला सुरुवातीपासून पाहायला मिळतोय आणि त्याचंच परिणिती आपल्याला पाहायला मिळते। आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलं जाते। अद्यापपर्यंत मोदींचं आगमन पुणे शहरामध्ये झालेलं नाहीये, तरी सुद्धा ती काही आंदोलनाची वेळ दिली होती त्यावेळेस काँग्रेस आंदोलन करते आणि अनेक कार्यकर्त्यांना 149 अंतर्गत नोटिसा देण्यात आलेल्या होत्या की आंदोलन जे आहे ते करण्यात येऊ नये, तरी सुद्धा काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि आंदोलन आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर मोदींच्या दौऱ्याला काँग्रेसनं तीव्र विरोध केलाय। काँग्रेसकडून बालेवाडीत काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्यात येत आहेत। स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमासाठी मोदी आज पुण्यात येणार आहेत। स्मार्ट सिटी योजनेच्या घोषणेला आज वर्षपूर्ती होत असल्याच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी पुण्यात येत आहेत।